खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात, 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होऊन अशोक खरातचे निकटवर्ती आणि शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके आणि त्यांचा पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. खाजगी आराम बस आणि कार एकमेकांवर आदळल्याने झालेल्या आगीत 6 प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले. यादगिरी जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यातील शांतगिरी क्रॉस येथे हा अपघात घडला. या घटनेनंतर स्थानिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. मात्र प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे. खाजगी आरामदायी बस बंगलोरहून कलबुर्गीला निघाली होती, तर कार विरुद्ध दिशेने येत होती. भरधाव कार खाजगी आराम बसला येऊन धडकली असता बसने पेट घेतला आणि या भीषण दुर्घटनेत बसने पेट घेतल्यानंतर बसमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी हाताला मिळेल ते आपले सामान घेऊन बसमधून बाहेर पडण्याची धडपड केली. मात्र बसमधील 6 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली, तर इतर प्रवाशांना आपला जीव वाचवण्यात यश मिळाले. या दुर्घटनेत अनेक प्रवासी देखील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे. बस आणि कार यांच्यामधील अपघात आणि आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दल पाण्याच्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली, पण तोपर्यंत बस आगीत जळून खाक झाली होती. अपघातात होरपळून मृत्युमुखी पडलेले 6 जण एकाच कुटुंबातील असून ते देवदर्शनावरून परत येत होते. कार ओव्हरटेक करताना हा अपघात घडल्याचं यादगीर SP पृथ्वी शंकर यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, कोल्हापूर.